आणखी एक मोठी बातमी आहे। अहिल्यानगर जामखेड नगर परिषद निवडणुकीमधील भारतीय जनता पार्टीला दणदणीत यश मिळालेलं आहे। भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार प्रांजल चिंतामणी या प्रचंड मतांनी विजयी झाल्यात आणि या निवडणुकीमध्ये भाजपने 15 जागांवर विजय मिळवलाय आणि स्पष्ट वर्चस्व सिद्ध केलं आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेसला 9 जागा आणि बहुजन वंचित आघाडीला 2 जागांवर समाधान मानावं लागलंय। या विजयामागे भाजपचे सभापती राम शिंदे यांचा मोठा वाटा असल्याचं बोललं जातं। नगराध्यक्ष पदाच्या भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सौभाग्यवती प्रांजलताई अमित चिंतामणी या विक्रमी मताने 3631 मताचं मताधिक्य घेऊन नगराध्यक्ष झालेले आहेत आणि 24 पैकी 15 नगरसेवक देखील निवडून आलेले आहेत। मी प्रथमतः जामखेड आणि जामखेडच्या उपनगरातील जनतेचं मनापासून आभार मानतो। तर इकडे मावळ तालुक्यातील तळेगाव नगर परिषदेमध्ये वसंत बडगाव नगर पंचायतीमध्ये राष्ट्रवादीला चांगलं यश मिळालेलं आहे। राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी घवघवीत यश राष्ट्रवादीने या ठिकाणी मिळवलेलं आहे। तर राष्ट्रवादीचे तब्बल 16 उमेदवार निवडून आले। मागील 5 वर्षापासून एक लोकप्रतिनिधी म्हणून जी काही कामं या आपल्या तालुक्यात उभी करतोय, चांगले प्रकल्प येत आहेत, विकास कामांना अधिकचा निधी मिळतो आणि प्रत्यक्षात कामं उभी राहत आहेत, त्याचे साक्षीदार ही मावळची मायबाप जनता आणि काम करणाऱ्या माणसाच्या मागे, व्यक्तीच्या मागे मावळकर जनतेने विशेष करून स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक होत असताना लोणावळा, वडगाव, तळेगाव या तीनही नगरपालिकेमध्ये घवघवीत यश दिलं। दरम्यान वर्ध्यामध्ये गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांना मोठा धक्का बसलेला आहे। भाजपचे उमेदवार निलेश कीटे यांचा दारुण पराभव झाला। काँग्रेसच्या सुधीर पांगोळ यांनी कीटेंचा पराभव केला। निलेश कीटे हे पंकज भोयर यांचे जवळचे सहकारी आहेत। तर भाजपच्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांना उमेदवारी न दिल्याचा फटका भाजपला या निवडणुकीत बसल्याचं दिसतंय। नक्कीच हा विजय माझा नसून हा विजय वर्धेकर जनतेचा विजय आहे। सर्वसामान्य कष्टकरी कामकरी लोकांचा विजय आहे। इथल्या गोरगरीब बेरोजगार या सर्व युवकांचा विजय आहे। ही लढाई माझी होती, पण माझी असताना जनता आणि जनता जनार्दन हे माझ्यासाठी मायबाप होते। ही जनता माझ्यासाठी आज किंग मेकर बनली आहे। ह्या लोकांनी मला आपला उमेदवार निवडला। गेल्या 30 वर्षापासून मी सामाजिक कार्य, राजकीय कार्य करतो। जात धर्म पंथ पक्ष पाहून त्याचे कार्य केलं नाही। मी सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न केला। आज खऱ्या अर्थाने या जनतेने मला डोक्यावर घेतलं। तर वर्धा नगरपालिकेमध्ये काँग्रेसचा विजय झाला आहे। जिल्ह्याच्या 6 नगरपालिकांपैकी 3 ठिकाणी भाजपचे अध्यक्ष तर 2 ठिकाणी काँग्रेसचे अध्यक्ष आणि एका ठिकाणी अपक्ष निवडून आलाय। यावेळी माजी मंत्री रणजित कांबळे यांनी पंकज भोयरांवर टीका केली। जिथे काँग्रेसची सत्ता आली आहे तिथे आम्ही गावचा विकास पालिकेच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करणार असं ते म्हणाले। वर्धाचे नगरपालिका होतं, त्यांच्यामध्ये जवळपास 8,500 मतांनी काँग्रेसचे उमेदवार निवडून आलेला आहे आणि कुलगावमध्ये पण जवळपास 2,000 मतांनी काँग्रेसचे उमेदवार ब्राह्मणकरताई निवडून आलेले आहे। मागे पण काँग्रेसकडेच अनेक वर्ष होतं, मधात काही 10 वर्षासाठी यांच्याकडे गेले होते। आता परत काँग्रेसकडे सत्ता आलेली आहे। दरम्यान नागपूर महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात नितीन गडकरींनी मुख्यमंत्री फडणवीसांचं कौतुक केलं आहे। राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल त्यांनी बावनकुळेंची पाठ थोपटली आहे। तर नितीन गडकरी जे एक मोठे नेते आहेत महाराष्ट्रातले आणि केंद्रीय मंत्री आहेत, त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांचं कौतुक केलंय। त्याचबरोबर बावनकुळेंची ही पाठ थोपटलेली आहे। ज्या पद्धतीनं भाजप सगळ्यात मोठा पक्ष बनून समोर आलाय त्यानिमित्त त्यांनी हे कौतुक केलं। तर दुसरीकडे सोलापूरच्या मोहोळमध्ये शिवसेनेच्या सिद्धी वस्त्रे नगराध्यक्षपदी विजयी झाले आहेत। मुख्य म्हणजे त्या फक्त 22 वर्षांच्या आहेत। अवघ्या 22व्या वर्षी सिद्धी वस्त्रे या नगराध्यक्ष झाल्या आहेत। विजयानंतर शिवसेनेकडून जोरदार जल्लोष करण्यात आलाय। तर 6000 मतांनी करंजुले हे विजयी झाले आहेत।
आणि त्याचबरोबर बस्त्रे या नगराध्यक्षपदी विराजमान होणार आहेत, त्यांचा विजय झाला. तर मोहाळमध्ये सेनेच्या सिद्धी बस्त्रे या अवघ्या 22व्या वर्षी नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या आहेत, त्यांचा विजय झालेला आहे. त्यामुळे सगळीकडूनच कौतुक केलं जातं. एक तरुणी फक्त 22 वर्षांची आणि ती या ठिकाणी नगराध्यक्ष होणार आहे. मोहाळमध्ये सेनेच्या सिद्धी बस्त्रे या नगराध्यक्षपदी विजयी झाल्या आहेत, त्यामुळे त्यांचं सगळीकडूनच कौतुक केलं जाते, कारण त्यांचं वय आहे अवघं 22 वर्ष. आणि 22व्या वर्षी सिद्धी बस्त्रे यांच्या हाती नगर अध्यक्षपदाची धुरा असणार आहे. त्यामुळे परिसराचा विकास त्या कशा पद्धतीने करतात ते बघावं लागेल. आणि त्याचबरोबर एक तरुणी जिच्या हातामध्ये आता इथली सगळी सूत्र असणार आहेत, त्यामुळे सगळीकडूनच या तरुणीचं कौतुक केलं जात आहे. मोहाळमध्ये सेनेच्या सिद्धी बस्त्रे यांचा विजय झाल्यानंतर एकच जल्लोष सगळीकडे पाहायला मिळतोय. आज सर्वांनी जे मला संधी दिली ती त्यासाठी एवढा मोठा विजय उत्सव आम्ही करतोय. आम्ही सर्व इतके आनंद झालाय आम्हाला की ज्यांनी ज्यांनी माझ्यावर टीका केली त्यांच्या टीकेवर मात म्हणजे आमचा विजय. खरं तर कमी वयाच्या नगराध्यक्षाची निवड झालेली आहे आणि कशा पद्धतीने यापुढचा कारभार आपण करणार आहात काय? रमेशजी बाळस्कर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही कोणती पार्टी न बघता आम्ही सर्व कामे सॉल्व्ह करू. खरं तर मोठ्या सभा झाल्या, तुमच्यावर सुद्धा टीका झाली, आता तुम्ही कामातून उत्तर दिल्याचं पाहायला काय भावना आहे? आमचं जे काही उत्तर असेल ते आम्ही कामातूनच देऊ. भारतीय जनता पार्टीच्या या विजयामध्ये खरा श्रेय तो आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांचा. एक मोठं म्हणजे इतिहासातली सगळ्यात मोठी जे विजय आहे ते आज अक्कलकोट नगरपालिकेला आणि मेहंदगीमध्ये आम्हाला मिळालेलं आहे. मेहंदगीमध्ये तर कधीही कुठल्याही पक्षाने आजपर्यंत सत्ता मिळवता नाही आलं. तो 135 वर्षाच्या इतिहासात स्वातंत्र्याच्या 75 नंतर पहिल्यांदा कुठल्या तरी राजकीय पक्षानं तो गटाचा गड उद्ध्वस्त करून एक हाती सत्ता मिळवलेला आहे. मी तमाम जनतेचं, मतदारांचं आणि सगळ्या कार्यकर्त्यांचं खूप खूप आभार व्यक्त करतो. तर दुसरीकडे अंबरनाथ नगर परिषदेवर भाजपचा झेंडा फडकलेला आहे. भाजपच्या तेजश्री करंजुले पाटील या 6000 मतांनी विजयी झाल्या. अंबरनाथमध्ये शिवसेना भाजपचा गड आला पण सिंह गेला अशी काहीशी स्थिती झाली आहे. शिवसेनेचे नगरसेवक जास्त निवडून आले तर नगराध्यक्ष पडलेला आहे आणि भाजपचा नगराध्यक्ष जिंकलाय पण नगरसेवक कमी निवडून आलेले आहेत. त्यामुळे या ठिकाणी शिवसेना असेल किंवा भाजप या दोघांचाही गड आला पण सिंह गेला अशी काहीशी स्थिती आहे. आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अजित मांढरे हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत. अजित, काय सांगाल, अंबरनाथ मधील सध्याची गणित नेमकी कशी आहेत, कशा पद्धतीने पुढे राजकारण होऊ शकतं? अंबरनाथ मध्ये शिवसेना आणि भाजप यांच्यामधलं जे मैत्रीपूर्ण लढत होती, या लढतीमुळे दोघांनाही फटका बसलेला आहे. शिवसेनेनं अंबरनाथचं नगराध्यक्ष पद जे ते गमावलेलं आहे. इव्हन बदलापूरचं पण नगराध्यक्ष पद जे आहे ते शिवसेनेने गमावलंय. पण दोन्हीकडे शिवसेनेचे नगरसेवक मात्र जास्त निवडून आलेत. एकीकडे भाजपचे नगरसेवक कमी आहेत आणि नगराध्यक्ष दोन्हीकडे आहेत, तर दुसरीकडे शिवसेने नगरसेवक जास्त आहेत पण त्यांचा दोन्हीकडे नगराध्यक्ष नाही आहेत. यामुळे नेमका कशा रीतीने या सगळ्या याच्यामध्ये त्यांची आता सभागृह चालवताना त्यांची एकमेकांमध्ये फरफट होईल. आपले मार्गदर्शक आहेत रवींद्र चव्हाण साहेब, त्याचबरोबर माझे सासरे आप्पासाहेब गुलाबराव करंजुले पाटील यांचा आशीर्वाद आणि मार्गदर्शनाने हे शक्य झाले असे मी पंचावन्न टक्के मतदान झालेलं आहे. मला 50,000 टोटल मतदान तर नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या निकालाचे प्रत्येक अपडेट आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून बघत आहोत. यानंतरचे अपडेट आणि त्याचबरोबर या निकालांचा अर्थ